अर्पण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। आपल्या विद्यापीठ विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आणि यासाठी आताच सरस्वती पूजन श्रीफळ अर्पण झालेला आहे। सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी कृपया रंगमंचावरती असणाऱ्या आपण स्थानापन्न करावे। विद्यापीठ एज्युकेशन संस्थेचा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी थोड्याच वेळात संपन्न होणार आहे। हे बक्षीस स्वीकारण्यासाठी प्रत्येक वर्गातील 2 मॉनिटर आणि त्यांचे वर्ग शिक्षक हे या ठिकाणी आपली बक्षिसं स्वीकारण्यासाठी येतील। चौथी रिया डावळ आणि शिवम पराड। 8वी अ सिद्धी पेडणेकर, रोहिणी कळंबे। कृपया विद्यार्थी जर उपस्थित असतील तर त्यांनी लवकरात लवकर स्टेजपर्यंत पोहोचायचे। 9वी अ श्रुतिका विद्यार्थ्यांचं अभिनंदन उल्लेखनीय असतो। थोड्याच वेळात आपण त्यांचंही अभिनंदन करणार आहोत। यापुढे सहशालेय उपक्रमांची पारितोषिकं वितरित करण्यात आहोत। यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्गाचे वर्ग शिक्षक आणि त्यांच्याबरोबर 2 या विद्यार्थ्यांचं कौतुक करूया। मी राघव सरांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा। जरा जोरदार टाळ्या वाजवून द्या या विद्यार्थ्यांसाठी। बक्षीस देऊन त्यांचा गौरव करावा। जरा जोरदार टाळ्या वाजवून द्या या विद्यार्थ्यांसाठी। गुणवंत विद्यार्थ्यांचे पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर स्टेजपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा। वर्ग शिक्षकांनी त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत करायची। पुढच्या शिक्षकांनी तयार राहायचे। आपण वर्गनिहाय इथे आपण बक्षीस वितरण करतोय, त्यामुळे आता चालू एवढंच या ठिकाणी सर थांबले नाहीत। फक्त विद्यार्थीलाच आपण असं केलं या ठिकाणी बघा, फार बरं वाटतंय। इथून पाठीमागे साहेब आम्ही शिवाजी मैदानामध्ये आपला कार्यक्रम घेत होतो।
सायलेन्स झोन झालं आणि आपल्या जय जवान क्रीडा मंडळामध्ये आम्हाला हे घेण्याची संधी मिळाली. कारण या निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे जे मैदान जे आहे, या मैदानामध्ये या विद्यादीपचा हा कार्यक्रम होतोय. निश्चित परमेश्वर याच्या पाठीमागे उभा राहील आणि मला वाटतं पुढच्या वेळेस या मैदानाची चांगल्या प्रकारची रंगरंगोटी होईल आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येतील असं आपल्याला या ठिकाणी वचन देतो. आणि आपण आम्हाला जी परवानगी दिली, जय जवान क्रीडा मंडळाचे दिलीप चौगुले अध्यक्ष आहेत, डिसोजे साहेब खजिनदार आहेत आणि या ठिकाणी विभागातील शुभारंभ सहकार सोसायटी असेल, शिवगर्जना सोसायटी असेल, त्याप्रमाणे ज्योतिर्लिंग मंडळ असेल, या ठिकाणी या सगळ्या सहवाल रहिवाशांचा त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. या ठिकाणच्या रहिवाशांना धन्यवाद देतो. अशाच प्रकारचं सहकार्य आपलं असू द्या. आमचा उद्देश एकच आहे विद्यादीपचा, सर्व काही विद्यार्थ्यांसाठी नवीन गोष्टी जर आणायच्या असेल तर आमचा विद्यार्थी घडला पाहिजे. जोरदार घोषणा द्यायची, जोरदार. शिक्षण देवता सरस्वती माता महाराष्ट्रातल्या तळागाळातील मुलांसाठी ज्ञानगंगा साध्य करून देणारे कर्मवीर भाऊराव पाटील आणि ज्योतिबा फुले, याचबरोबर व्यासपीठावर स्थानापन्न असणारे माननीय या मंडळाचे अध्यक्ष श्री चौगुले साहेब, श्री पालांडे साहेब आणि सगळ्यात मला आदरणीय असणाऱ्या, कारण मला वाटतं या विभागात मी जेव्हा पाऊल टाकलं तेव्हा ज्यांना भेटण्यासाठी आलो होतो त्या माझ्या डिसोजाताई. कारण या विभागात जेव्हा मी पाऊल टाकलं 1980ला, बरोबर ना डिसोजाताई, आलो होतो ना, कारण हा सगळा विभाग मी पाहून गेलो होतो आणि मला त्यांनी इथं शाळा काढायला सांगितली होती. या इथं कुठेतरी काढा शाळा असं त्यांनी स्वतः सुचवलं होतं. पण तुम्हा सगळ्यांची अडचण होऊ नये म्हणून आपण खाली कुठेतरी शाळा चालू केली आणि खरोखर तुमच्यासारख्या असंख्य मुलांना त्याचा फायदा होतोय. आज आपला हा 18वा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम, या कार्यक्रमाला शिवाजी मैदान हे सायलेन्स झोन झालेलं आहे. दरवर्षी आपण सगळेजण शिवाजी मैदानात येत होतात, असंख्य पालक येत होते आणि यासाठी विद्यार्थी यावर्षी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम आणि पालकांसाठी स्वतंत्र कार्यक्रम असा ठेवलेला आहे. आणि पालकांसाठी पालांडे साहेब आपले 2 कार्यक्रम 27 तारीखला आहेत झेवियर हॉलमध्ये, फक्त पालकांसाठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी वेगवेगळे उपक्रम करत असतं. आज या सगळ्या विभागाने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे आणि मला वाटतं तुमच्या रूपाने हे सगळं प्रेम सगळं दिसतंय. आज या विद्यादीप एज्युकेशन संस्थेमध्ये 4,500 विद्यार्थी शिकत आहेत. एकट्या पारसाईडमध्ये 2200 विद्यार्थी आणि आपल्या इतर 2 शाखांमध्ये राहिलेले जवळजवळ 2300 विद्यार्थी. 4,500 विद्यार्थी विद्यादीपच्या माध्यमातून एकत्र करण्यात कदाचित त्या कर्मवीर भाऊरावांचा, ज्योतिरावांचा आणि सरस्वती मातेचा आशीर्वाद माझ्यावर, माझ्या विभागातल्या सगळ्या रहिवाशांवर आणि तुमच्या सगळ्यांवर असावा. आणि अशाच प्रकारे आता तुम्ही सगळ्यांनी आपले कलागुण या ठिकाणी सादर करायचे. या सगळ्या डोंगर भागातून तुम्हाला सगळे प्रेक्षक पाहत आहेत, आपले पालक पाहत आहेत, मुलं पाहत आहेत आणि तो तुमचा आदर्श जो आहे विद्यादीप म्हणजे काय हे मी बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या कृतीने दाखवावं अशी तुम्हाला तुमच्याकडून अपेक्षा बाळगतो आणि या कार्यक्रमाला तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या.
ठिकाणी त्यांचं जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचे. अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक विद्यापीठ विद्यालयाचे विद्यार्थी आपल्यासमोर सादर करत आहेत. अभ्यासाबरोबरच कला क्रीडा यांचं महत्त्व समजावून सांगण्याचं आणि अतिशय सुंदर प्रयत्न विद्यापीठ विद्यालयाचा जोरदार करावे विद्यार्थ्यांसाठी या सर्व योगासन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. विद्यार्थी मित्र ही एका दिवसाची मेहनत होती. यासाठी जवळजवळ 6 महिने विद्यार्थी सराव करत आहेत. मी कृपया आपणास विनंती करतो की जोरदार टाळ्या वाजवून त्यांचा प्रोत्साहन वाढवावा. टाळ्यांच्या आवाजानेच ते प्रसन्नपणे काही आपल्या कला सादर करताना जोरदार टाळ्या आहेत. अंगाची जडणघडण तोल या सर्व गोष्टी यांच्या योगामधून साध्य होतात. त्याचीच प्रसिद्धी विद्यार्थी आपल्याला देत आहेत. योगासनाचं अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक आपल्यासमोर हे आपल्या विद्यापीठ विद्यालयाचे विद्यार्थी सादर करत आहेत. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं जोरदार टाळ्यांनी त्यांचं मनोधैर्य वाढवायचं अतिशय सुंदर असा प्रयत्न ते तुमच्यासमोर सादर करत आहेत. अतिशय सुंदर जोरदार टाळ्या. योगातून मल्लखांबाचे हे वैशिष्ट्य जपणारे आमचे विद्यार्थी मल्लखांब सारखा कठीण प्रकार देखील आम्ही किती सुद्धा पद्धतीने सादर करतो आहोत. याची प्रस्तुती होत आहे. गरुडासन, उभयासन, पर्वतासन यासारख्या आसनातून आपल्यासमोर विद्यार्थ्यांचे विद्यार्थी हे मल्लखांबाची प्रत्यक्षिक आपल्या समोर सादर करीत आहेत. योगासनाचे उत्कृष्ट प्रकार आपल्यासमोर सादर होत आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपल्यासमोर पर्वतासन सादर करत आहेत. विद्यापीठ विद्यालयाचे विद्यार्थी वृत्तासन योगासनाचा उत्कृष्ट प्रकार वृत्तासन तुमच्यासमोर सादर करत आहेत. अतिशय सुंदर सिंहासन योगासनाचे विविध प्रकार आपल्यासमोर सादर होत आहेत. सिंहासन अतिशय जोरदार टाळ्या होते. त्या सर्व योगासन करणाऱ्या विद्यापीठ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सुंदर असं प्रात्यक्षिक त्यांनी तुमच्यासमोर सादर केलं आहे. सर्व विद्यार्थ्यांचं
सेव्ह ट्रीज, झाडे वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा. झाडांचं महत्त्व आपल्यासमोर हे विद्यार्थी या डंबेलच्या माध्यमातून सांगत आहेत. सेव्ह द अर्थ. पृथ्वीवरती होणाऱ्या प्रदूषणापासून पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी ही आपलीच आहे. विद्यापीठचे विद्यार्थी म्हणजेच भारताचे पुढे होणारे सुजाण नागरिक आहेत. हेच आपल्याला या संदेशातून ते सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. न्यू ब्लड न्यू लाईफ. रक्तदान हेच श्रेष्ठदान असं म्हटलं जातं. त्याचबरोबर सेव्ह वॉटर म्हणजेच पाणी, आणि पाणी हे आपल्या पृथ्वीचं रक्त आहे असं म्हणायला हरकत नाही. अतिशय जोरदार टाळ्या देत या सर्वांसाठी अतिशय सुंदर असं सादरीकरण तुमच्यासमोर केलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात करूया. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या देत विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून या आता
करता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे बप्पा बिगिन हरता, तेरा है माथे किसके भी करता, कसौटी पे है खरा उतरता, इसीलिए तो सबसे पहले बोले बप्पा मोरे गणपती बाप्पा मोरया. सलाता पुरी
इसीलिए गाना जरा गा के दिखाना जल्दा चमके चम चम चीखे चौकन्ना छोड़ चीखे चाटे चीनी चटोरी चीनी को भेड़ को पकड़े पिंकू पिंकू पकड़े पका पपीता चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना छोड़ चीखे चाटे चीनी चटोरी चीनी को चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना छोड़ चीखे चाटे चीनी चटोरी चीनी को इतना मुश्किल नहीं खाना जरा खाके दिखाना चंदा चीनी चमके चाटे चौकन्ना चीखे चंदा चमके चम चम चीखे चौकन्ना छोड़ चीखे चाटे चीनी चटोरी चीनी को குல தமிழ் தெரியாதா ஹிந்தில உன் செய்யண்டா बुद्धल्ले कल्पनेंटु बुद्धल्ले चलकुलिचु हिजिनुगे अबोगरू गागा को हत्तानु गागा हे निवेलियल्ले डबुल पाट बड्डल्ले माट मैला पट्टी फुल्ले गागा ओ हत्तानु गागा हे कोरमीट गुर्रानु नीवु फुल्ले गुरुवार अंदानु नी संकुले
नेमना चिव चिव काकरी माता नेमटू नेमना चिव चिव काकरी